नमस्कार. ध्येय MPSC यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे भरती, NTPC, ग्रुप डी तसेच रेल्वेच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान भाग आपण 5 पाहत आहोत. तत्पूर्वी आपण या अगोदरचे जर भाग पाहिले नसेल ते देखील पहा. आपल्या यूट्यूब चॅनलच्या रेल्वे भरती या सेक्शनमध्ये हे सर्व भाग एकत्रित करण्यात आलेले आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. चला तर मग आजचा पहिला प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 1 आहे की भारतातील वैदिक संस्कृतीचे निर्माते कोणास म्हटले जाते. खाली 4 पर्याय दिलेले आहे, त्यापैकी आपल्याला अचूक उत्तर सांगायचं आहे की भारतीय वैदिक संस्कृतीचे निर्माते कोणास म्हटले जाते. तर भारतीय वैदिक संस्कृतीचे निर्माते हे आर्यास म्हटले जाते, आर्य लोकांना म्हटले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. आपण रेल्वे भरतीसाठी महत्त्वपूर्ण असलेले प्राचीन भारताचा इतिहासावरील महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत. हा भाग 5 आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 आहे. मॅक्स मुलरच्या मते आर्यांचे मूळ स्थान कोणते आहे. हे मॅक्स मुलर याच्या मते आर्यांचे मूळ स्थान आपल्याला सांगायचं आहे. तर मध्य आशिया पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. मॅक्स मुलर आर्यांच्या मूळ स्थानाबद्दल त्यांनी द सिक्रेट बुक ऑफ द ईस्ट या ग्रंथामध्ये त्यांनी एक थेअरी मांडली आणि त्याच्या मतानुसार आर्यांचे जे मूळ स्थान आहे हे कोणतं सांगितलेलं आहे, त्यांनी मध्य आशिया सांगितलेलं आहे. आणि आर्य भारतात स्थलांतरित होऊन भारतामध्ये आलेत याबद्दल इतिहासकारामध्ये एक मत आपल्याला दिसत नाही. आणि वेगवेगळ्या लेखकाचे आणि इतिहासकाराचे आणि तत्त्वज्ञानाचे वेगवेगळे मत आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यामुळे मॅक्स मुलरच्या मते आर्य हे जे नेमके यांचे मूळ स्थान कोणते आहे असा जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आला तर पर्याय क्रमांक 2 मध्य आशिया याचं आपल्याला उत्तर सांगायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3. आर्टिक होम ऑफ दी वेदास या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे. आपल्याला सांगायचं आहे आर्टिक होम ऑफ दी वेदास या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे. तर या ग्रंथाची रचना लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. आर्टिक होम ऑफ दी वेदास आपल्याला माहीत आहे की हा ग्रंथ 1903 मध्ये लिहिला. कोणी लिहिला? बाळ गंगाधर टिळक. त्यांनाच आपण काय म्हणतो, लोकमान्य टिळक. या ग्रंथात त्यांनी आर्याचे मूळ स्थान आर्टिक प्रदेश हा त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे आपण आत्ता सांगितलं की मॅक्स मुलरने काय सांगितले, मध्य आशिया, लोकमान्य टिळक आर्टिक प्रदेश सांगितलं. म्हणजे प्रत्येक इतिहासकाराने आपली आपली थेअरी सांगितलेली आहे आणि परीक्षेला कधी याच्यावर प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे हे देखील आपण महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत. तर ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. ऋग्वेदात 10 मंडले आहेत. ऋग्वेदात 10 मंडळ व 1028 सूक्त आहेत. त्याचबरोबर ऋग्वेदकालीन प्रमुख देवतांमध्ये इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य, वायू या प्रमुख देवतांचा देखील ऋग्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांच्याविषयीचा सूक्त त्यांनाच आपण ऋचा असे म्हणतो. म्हणजे ऋग्वेदात वैदिक आणि भारतीय संस्कृतीचा आद्य ग्रंथ मानला जातो. ऋग्वेद हा वैदिक धर्म आणि त्याचबरोबर भारतीय आद्य ग्रंथ मानला जातो. हे देखील आपल्याला लक्षात असू द्या. या वेदातील ऋचावर पुढील उपनिषद आणि स्मृती ग्रंथाची देखील पायाभरणी झालेली आहे. म्हणजे हे ऋग्वेद हा प्राचीन ग्रंथ आहे 4 वेदामधील. आणि ऋग्वेदाचा अभ्यास केल्यावर वैदिक कालातील समाज जीवन, तत्त्वज्ञान आणि धार्मिक प्रारंभिक स्वरूप आपल्याला या ग्रंथामधून पाहायला मिळते. मग त्या भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनाने आणि प्राचीन भारताचा इतिहास करत असताना सुरुवातीच्या लोकजीवनाची देखील माहिती आपल्याला ह्या ऋग्वेदातून मिळत असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. ऋग्वेदात एकूण किती सूक्त आहे. आता आपणच आताच्याच प्रश्नामध्ये सांगितले की ऋग्वेदात 1028 सूक्त आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. ऋग्वेदात 10 मंडल आणि 1000 सूक्त
त्यांना आपण ऋचा म्हणजे जी काव्याची रचना आहे ही 1028 आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, ऋग्वेदातील कोणत्या मंडलात गायत्री मंत्राची रचना केलेली आहे? आपल्याला सांगायचं आहे की ऋग्वेदात जे 10 मंडल आहेत त्या 10 मंडलापैकी कोणत्या मंडलामध्ये गायत्री मंत्राची रचना केलेली आहे? तर या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, म्हणजे 3ऱ्या मंडलामध्ये गायत्री मंत्राची रचना केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, गायत्री मंत्राची रचना कोणी केलेली आहे? गायत्री मंत्राचे आपल्याला सांगायचं आहे की गायत्री मंत्र हा ऋग्वेदातील 3ऱ्या मंडलात आहे आणि गायत्री मंत्राची रचना ही विश्वामित्र यांनी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. हा मंत्र आपल्याला माहीत आहे की महर्षी विश्वामित्र यांनी रचलेला असून गायत्री मंत्र हा सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा मंत्र मानला जातो. त्याचबरोबर ही सूर्यदेवतेची उपासनेसाठी हा ग्रंथाची रचना करण्यात आलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. म्हणजे गायत्री मंत्र आपल्याला माहीत आहे की ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, जे आपण डेली त्याचं पठण करत असतो असा तो गायत्री मंत्र. याची रचना आपल्याला माहीत आहे की विश्वामित्र यांनी आणि ऋग्वेदातील 3ऱ्या मंडलामध्ये याची रचना आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 आहे, ऋग्वेदातील 10वे मंडल कोणते आहे? आपल्याला सांगायचं आहे की ऋग्वेदातील 10वे मंडल कोणते आहे? तर पुरुष सूक्त हे ऋग्वेदातील 10वे मंडल आहे आणि ऋग्वेदातील हे नव्याने ॲड करण्यात आलेलं मंडल आहे. म्हणजे प्राचीन 9 आहेत आणि उत्तर वैदिक कालामध्ये हे 10वे मंडल जोडण्यात आले होते. हे देखील त्याच्या अनुषंगाने माहिती आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, ऋग्वेदातील कोणत्या मंडलामध्ये वर्णव्यवस्थेची रचना आपल्याला पाहायला मिळते? तर ऋग्वेदातील पुरुष सूक्त या मंडलामध्येच वर्णव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही जी चातुर्वर्ण व्यवस्था ही पुरुष सूक्त या मंडलामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर याविषयीची माहिती, जे उत्तर वैदिक काळामध्ये हे 10वे मंडल जोडण्यात आले हे देखील आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर गुणावर आधारित असलेली कर्मव्यवस्था ही उत्तर वैदिक काळामध्ये जन्मावर आधारित झाली. म्हणजे कर्म हे त्याच्या गुणांना बाजूला ठेवून ते कशाने श्रेष्ठ ठरू लागला तर जन्माने ठरू लागला होता. हे उत्तर वैदिक काळामधली घटना आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 10 आहे की सोमरस याविषयीची माहिती कोणत्या मंडलामध्ये मिळते? तर सोमरस या पेयाविषयीची माहिती ऋग्वेदातील 9व्या मंडलामध्ये मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. ठीक आहे. धन्यवाद.